गुड मॉर्निंग मित्रांनो. म्हटलं आज चला ऊन पडलं, म्हटलं आपला बाजरीचा कागद काढलं. मग ते जाऊ दे म्हटलं. सकाळी सकाळी रस्त्यावरती गेलो, रस्त्यावरती एवढी ट्रॅफिक लागली होती ना, म्हटलं यांना रात्री झोप आले का नाही म्हटलं. त्याच्यात पण सकाळी सकाळी बुरसं दादूचं दर्शन झालं. मला वाटतं याची पण झोप झाली नाही. आणि सकाळी एवढं ऊन पडलं होतं ना, आणि पाटाला पाणी बघा कसं एवढं घाण होतं. सकाळी सकाळी कोणाला चहा प्यायचा असेल तर या इकडं. त्याच्यात पण आपली मक्का एवढी पडली होती ना, काय करणार म्हटलं. आता पाऊसच एवढा आहे, मक्का तर पडणारच. चला म्हटलं आपल्या तालुक्याला जाऊन येऊ म्हटलं. तालुक्याला गेलो, एवढं ऊन होतं ना, म्हटलं चला आता ज्यूस पिऊ म्हटलं. मग डायरेक्ट घरी निघाल. त्याच्यात पण आपल्या पाटाच्या बाजूला एवढं घर आहे ना, पाणी साचलं होतं. नाही तर पाण्यावरून भांडणं चालू होते. म्हटलं भांडणं तर चालूच राहतील म्हटलं, चला काहीतरी खाऊन घेऊ म्हटलं. त्याचं मॅगी बनवली म्हटलं, मॅगी बिगी खाल्ली. म्हटलं आता जनावरांना गिन्नी गावात घेऊन येऊ म्हटलं. पण आपल्याला कोपरगावला जायचं होतं बरं. हायकोर्टासोबत गेलो, त्याच्यात पण एवढं पाणी साचलं होतं ना. आपली गोदावरी नदी बरं का, एवढं पाणी होतं ना, डायरेक्ट पूर आला होता याला. कोपरगाव मधलं काम झालं म्हटलं. घरी जाता आहे ना भेळ घेऊन जाऊ म्हटलं. या कोपरगाव मध्ये जर का आले असेल ना, तुम्हाला तर माहिती आहे आपला बाबाचा चौक आहे. चला म्हटलं आता. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की फॉलो करा आणि लाईक करा. भेटू पुढल्या ब्लॉगला.